तर मी आज तुमच्यासोबत कुठली रेसिपी नाही तर एक टिप शेअर करणार आहे. जर तुम्ही सावळ झाल्या असाल, उन्हात फिरून-फिरून नाहीतर काही कारणामुळे आपण होतो ना, की कलर डाऊन होऊन जातो. तर तोच कलर उजळण्यासाठी मी एक टिप शेअर करणार आहे. तो म्हणजे एक ज्यूस आहे, जो आपण रेग्युलर कन्झ्युम केला म्हणजे रेग्युलर जर पिलं ना, तर आपली फेअर स्किन होते. खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात केसांसाठी. खूप म्हणजे नाही का, एकदम छान टिप आहे. तर ही रेग्युलर जर तुम्ही कन्झ्युम केलं ना, तर खूप छान इफेक्ट पडतं. फक्त 8 दिवसात तुम्हाला याचा फायदा पडेल. तर त्यासाठी ना एक बीट घेतलं, एक टमाटर घेतलं आणि 2 गाजर घेतले. गाजर 1 असला तरी चालेल. जर जास्त लोकांसाठी बनवत असाल ना, तर याची क्वांटिटी वाढवून घ्यायची. त्याच्यानंतर गाजरचं मी साल काढून घेतलंय. हे ज्यूस आहे ना फक्त ब्रश केल्या-केल्या पिऊन घ्यायचं जास्त. कुठलंही चहा, पाणी न पिता डायरेक्ट हे प्यायचंय. 80 पोटी प्यायचंय. त्याच्यानंतर आहे ना, एक बीट घेतलंय, त्याचं पण साल काढून घ्यायचं. जर कोणी त्यांचं आता लग्न असेल, कोणाचं काहीतरी रेमेडी कधी चालू केली ना, तर कुठलीही तुम्हाला फेशियलची वगैरे गरज पण पडणार नाही. तर त्यानंतर आपलं सगळं साल वगैरे काढून झालं ना बीटचं पण, त्याच्यानंतर आहे ना सगळं त्याला कट करून घेतलंय मी आणि एकदा वॉश केलं बरं का आधी. त्यानंतर कट करायचं. बारीक यासाठी कट करते कारण जे मिक्सरचं भांडं आहे ना, ते असं बारीक नाही करत ना याला. तुमचं जर मिक्सरचं भांडं छान असेल, चांगलं असेल, चांगल्या क्वालिटीचं, तुम्ही थोडं-थोडं, मोठे-मोठे कट केलं तरी चालेल. बीट कट करून झालं त्यानंतर टमाटर कट करणार आहे मी. टमाटरने पण आपल्याला रक्त वगैरे येतं. सगळ्या गोष्टींमुळे आपण छान असा खूप फेअर होतो बरं का. खरंच मला आता फरक पडला म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर गाजरला पण आजूबाजूचे जे साईडचे असतात ना, ते कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला आपण कट केलंय बारीक याच्याने. ते पण कट करून झालं. त्याच्यानंतर ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकलंय. जर आवळे असतील ना, ते पण कट करायचे आणि याच्यात टाकायचे. माझ्याजवळ आवळे तर नव्हते, पण मी पावडर बनवून ठेवलंय. तर ते पण आहे ना, मी एकदम असं कोमट पाण्यात टाकणार आहे 5 मिनिटासाठी भिजत. 2 चम्मच आवळा पावडर घेतलंय मी. 5-7 मिनिटासाठी ठेवलंय मी. तर ते 5-7 मिनिटानंतर हेच पाणी यूज करणार आहे मी ज्यूससाठी. कारण माझा आवळा तर नव्हता. जर तुम्हाला आवळ्याच्या पावडरची रेसिपी हवी असेल, तर माझ्या YouTube चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर छान असं मिक्स केलंय म्हणजे नाही का मिक्सरच्या भांड्यात त्याला मी दळून घेतलंय. ते दळून झालं ना, त्याच्यानंतर ही जी चाळणी आहे ना, मी स्टीलची घेतली आहे. जर ती आपली याचीवाली असते ना प्लास्टिकवाली, त्याच्यात निघत नाही ज्यूस चांगला. त्याच्यानंतर थोडा-थोडा आपलं जे आपण टाकलेलं आहे ना मिक्सरमध्ये, ते चाळणीमध्ये टाकायचं आणि दाबून-दाबून त्याचा ज्यूस काढायचा. बघू शकता. एवढा ज्यूस निघालाय. मी हा एवढा ज्यूस एकटी पिते. जर तुम्हाला हे टेस्ट आवडत नसेल ना बीटचा वगैरे, तर तुम्ही त्याच्यात थोडं मीठ, काळं मीठ नाहीतर थोडंसं निंबूचा रस पण टाकू शकता. पण मी असंच हे करते. बघू शकता. आवडत नाही टेस्ट पण पिऊन घ्यायचं डोळे बंद